सर नमस्कार. विघ्नर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक आता होत आहे. या निवडणुकीमध्ये आपण निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहे. तर काय वाटतं सर आपल्याला, कशी असेल निवडणूक? आपल्याला कल्पना आहे की श्री विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम काल आम्ही वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केलेला आहे आणि या निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या दरम्यान इच्छुक उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र मागवण्यात आलेले आहे. कारखाना स्थळावर असणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांना त्यांचं नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. 14 तारखेपर्यंत दाखल झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी सोमवारी 17 फेब्रुवारीला याच ठिकाणी सकाळी 11 वाजेनंतर आम्ही सुरू करणार आहोत. एकदा छाननी पूर्ण झाल्यानंतर 18 तारखेनंतर वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी या ठिकाणी परत प्रसिद्ध केली जाईल आणि 18 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीमध्ये 15 दिवसाचा कालावधी हा आपण माघारीसाठी ठेवलेला आहे आणि मग 4 मार्चला जेवढ्या उमेदवारांची माघार होईल ती आपण वगळून 5 तारखेला निव्वळ लढवणाऱ्या उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि 15 मार्चला सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये निश्चित करण्यात येणाऱ्या मतदान केंद्रावर या ठिकाणी श्री विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि रविवारी 16 मार्चला सकाळी 9 वाजेपासून मतमोजणीची प्रक्रिया आम्ही सुरू करणार. सर या निवडणुकीमध्ये किती कर्मचारी सर्व? सध्या आता एक 15 कर्मचारी आम्ही वेगवेगळ्या कामासाठी या ठिकाणी घेतलेले आहे आणि जसजशी निवडणूक ही पुढच्या टप्प्यावर जाईल तसे अतिरिक्त कर्मचारी आम्ही याच्यामध्ये घेणार आहोत. याचं कारण असं की आम्ही काही मतदान केंद्र अजून निश्चित करतो आहे आणि मग एकदा मतदान केंद्रांची संख्या निश्चित झाली की त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी काही मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, त्यानंतर पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांची देखील मदत घ्यावी लागणार आहे. तर त्या पुढच्या कालखंडामध्ये एकूणच किती कर्मचारी आम्हाला लागणार आहे त्याचं नियोजन प्रशासनाने आमच्या पातळीवर या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे. सर धन्यवाद.